अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणती सेवा करणार आहोत. ही अशी अत्यंत प्रभावी आणि सिद्ध सेवा आहे. हो, घोर कष्टोधरण स्तोत्र हे भगवान दत्तात्रयाचे अत्यंत प्रभावी आणि सिद्ध स्तोत्र आहे. याची रचना परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी केली. जीवनातील कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ही सेवा खूप फलदायी मानली जाते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर ही सेवा करताना तुम्हाला पहिले मी इतिहास सांगणार आहे. याची इतिहास काय आहे. एकदा एक ब्राह्मण खूप कर्जबाजारी झाला होता आणि त्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नव्हता. तेव्हा टेंबे स्वामींनी त्याला हे स्तोत्र रचून दिले आणि त्याची संकटातून मुक्तता झाली. म्हणूनच याला घोर कष्ट उद्धरण म्हणतात. म्हणजेच कठोर कष्टातून उद्धार करणारे म्हणतात. ही सेवा करताना तुम्हाला तुमची नित्यसेवा रोज करायची आहे आणि रोज 3 अध्याय आणि स्वामीचरित्र सारामृताचे पठण करायचे आहे. 11 माळी जप आणि तारक मंत्र हे करायचंच आहे. तरच आपल्याला दुसऱ्या केलेल्या सेवेचे फळ मिळत असतं. सेवा सुरू करताना महाराजांना विनंती करायची आहे, मी ही सेवा सुरू करत आहे. मग ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. तुम्हाला ही सेवा करताना तुम्ही किती दिवस वाचणार आहात. समजा तुम्ही 11 दिवस वाचत आहात, 40 दिवसाचा संकल्प करू शकतात किंवा 51 दिवसाचा, जेवढे दिवस तुम्हाला शक्य आहे तेवढे दिवसाचा तुम्हाला संकल्प करू शकतात. तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे, मी 11 दिवस सेवा करणार आहे. रोज हे तुम्हाला 11 वेळेस वाचायचं आहे. हे स्तोत्र वाचायचं आहे. वेळ शक्यतो एकच ठेवायची आहे, सकाळी किंवा संध्याकाळी. सर्वात महत्त्वाचं 12 ते 12:30 ह्या वेळेत हे स्तोत्र अजिबात वाचायचं नाही. या सेवेला काही अटी किंवा नियम आहेत. तर याला कसं करायचं आहे. मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे. ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्यासोबत पर्णान्न टाळायचं आहे आणि ही सेवा करताना महाराजांच्या समोर बसून करायची आहे. ही सेवा करत असताना स्तोत्र म्हणत असताना काळ्या रंगाचं वस्त्र अजिबात घालू नका. ही सेवा करताना तुम्हाला कुंकू लावायचं आहे. टिकली अजिबात लावायची नाही आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि संकटाच्या तीव्रतेनुसार करू शकता. नित्यसेवा रोज सकाळी किंवा संध्याकाळी अंघोळ करून देवासमोर दिवा लावून 11 वेळेस या स्तोत्राचे पठण करावे. समजा तुम्ही 40 दिवस हे पठण करताय तर रोज तुम्हाला 11 वेळेस या स्तोत्राचे पठण करायचे आहे. जर मोठे संकट असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर 108 वेळा पाठ करण्याचा संकल्प करावा. हे एका दिवसात किंवा ठराविक दिवसाच्या म्हणजेच उदाहरणार्थ 27 दिवस रोज तुम्हाला 12 पाठ या कालखंडात पूर्ण करता येते. ह्या स्तोत्र घोर कष्ट धोरणच्या सेवा ही शक्यतो श्रावण महिन्यात या स्तोत्राचे पठण करणे विशेष फलदायी मानले जाते. अनेक भक्त श्रावण महिन्यात दररोज 108 पाठ करतात. पठण करताना मन शांत आणि शुद्ध असावे आणि समोर दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असल्यास उत्तम. ह्या सेवेचे फायदे काय काय आहे. या स्तोत्राच्या नावाप्रमाणेच घोर कष्ट उद्धार हे भयानक कष्टातून तारून नेणारे आहे. अचानक ओढवलेली संकटे, भीती किंवा मानसिक तणाव दूर होतो. आर्थिक अडचणी किंवा कर्जाचा डोंगर कमी होण्यास मदत होते. या स्तोत्राची निर्मितीच एका कर्जबाजारी भक्तासाठी झाली होती असे मानले जाते. शारीरिक व्याधी, आजारपण आणि मानसिक अशांतीवर हे स्तोत्र गुणकारी आहे. ज्याच्या पत्रिकेत गुरुग्रह कमजोर आहे किंवा गुरुग्रहाची पीडा आहे त्यांना या पठणाने मनात भक्ती आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. जर तुमची काही कामे खूप दिवसापासून अडकली असतील तर ह्या सेवेने त्यात येणारे अडथळे दूर होतात.
अशा पद्धतीने तुम्ही नियम अटी पाळून सेवा केली तर तुम्हाला नक्कीच इच्छित फळ मिळणार. हे स्तोत्र म्हणताना तुम्हाला फक्त 5 मिनिटे लागतील. रोज 3 अध्याय, 11 वेळा नामजप आणि तारक मंत्र म्हणूनच नंतर घोर कष्टधरण या स्तोत्राचा पठण करायचं आहे. हे स्तोत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. सेवा खरंच खूप प्रभावशाली आहे. तुम्हाला किती पण मोठं संकट असलं तर या संकटातून वाचवणारी सेवा आहे. तुम्हाला नक्कीच त्याचं इच्छित फळ मिळेल. तुम्ही नक्की सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. खूप सुंदर असा अनुभव येतात प्रत्येक स्वामी भक्तांना. बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे. घोर कष्टधरण या नावातच अर्थ दडलेला आहे. कितीही मोठ्या संकटातून सुटका होणार आहे. तुम्ही कोणत्या अडचणीत अडकले आहेत तर 100% महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील. महाराज आपल्याला त्या संकटातून सोडवतात आणि आपल्याला आपोआप मार्ग दिसायला लागतात. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.